जे धुमाकूल घातले गेले मागील काही 2 ते 3 स्पर्धांमध्ये गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक फेकण्याकरिता राजला आपण पाहू शकतायत. राज एक अपकमिंग यंगस्टर आपण पाहू शकतायत आणि ज्यावेळेला आपण पाहिलं तर अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरे चषकामध्ये मॅन ऑफ दी सिरीज या खेळाडूला मात्र या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आणि तिथून या खेळाडूच्या नावाभोवती एक वलय निर्माण होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाला ठिकाणी प्रारंभ होईल. पहिलं षटक घेऊन राज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतायत. स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहतोय राजू आणि नॉन स्ट्रायकिंगवरती हार्दिकला आपण पाहू शकतायत. फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय राज. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये श्री गणेश नगवी टीमने बाजी मारली. पहिलाच बॉल ऑफ साईडला चॉप करत असताना बॅकवर्ड ऑफ पॉईंटला शतक त्या ठिकाणी आहेत. एकदा रोखू शकत नाहीत. एक खासियत राजूची आपल्याला पाहायला मिळते. एक सेन्सिबल क्रिकेटर आपण पाहू शकतायत. एक मास्टर माइंड त्याच्याकडे सातत्याने त्याचा पॉझिटिव्ह इंटेंट मागच्या 2 ते 3 स्पर्धांमध्ये आपण पाहिलं. दुसऱ्या बाजूला राज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॅलेंट त्यांच्याकडे जरूर आहे. तेच इथून टॅलेंट दाखवून द्यावा लागणार आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. पुढील बॉलवरती विकेटने चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर स्टोनच्या बाहेर शफल झाले होते. त्या ठिकाणी बॅटरला रीड केलं गेलं. मोठा फटका खेळणार आहेत या ठिकाणी जाणवलं होतं बॉलरला आणि त्यानुसार ज्या प्रकारे हा बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड केला होता परफेक्ट व्हाईट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 बॉल्स या ठिकाणी झाल्या मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 1. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. जल त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकविरा चषक साखरेच्या मैदानामध्ये जलने जे 3 स्ट्रोक खेळले होते प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक वय फार कमी आहे या खेळाडूचं आणि या नावाभोवती सुद्धा चर्चा रंगताना पाहायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. पुढचा बॉल राज ऑफ साईडला इनसाइड आउट. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कव्हरला सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. इनसाइड आउट हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर कव्हर पॉइंटला या ठिकाणी स्लॅश केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 6. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत ज्या प्रकारे थ्रू दी कव्हर हा स्ट्रोक या ठिकाणी खेळला होता. 6 धावा फलकावरती लागले गेले. 4 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालंय. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत आपण पाहू शकतायत. 4 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालंय. सातत्याने मागच्या स्ट्रोकची रिप्ले आपण पाहू शकताय डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आणि चांगली मेहनत या ठिकाणी घेत असताना प्रवीण पाटील सर असतील, हर्षल मांगेला सर आपण पाहू शकताय. त्याचबरोबर बंटी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रोहित. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. मागच्या बॉलवरती त्या ठिकाणी चौकार आलाय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आलाय. राजच्या विरोधामध्ये चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी सजवला होता. पहिले 3 बॉलवरती राजने या ठिकाणी राज्य केलं होतं परंतु 4थ्या बॉलवरती त्या ठिकाणी क्लास आपल्याला पाहायला मिळाला मिथुनचा. अजून इथून या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा किल बाकी आहे. ओव्हर द विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी होती आणि ही खासियत आपण पाहू शकतायत. चेंडूला हलकासा या ठिकाणी पाय लागला होता आणि त्यानंतर या ठिकाणी नतमस्तक होताना पाहायला मिळाला. एक लॉयल क्रिकेटर अर्थातच राजला आपण पाहू शकतायत. रिप्लेमध्ये जरूर त्याची पुनरावृत्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर डाऊन दी बॉल येत आहेत आणि कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाहीये. बिग विकेट या हंगामामध्ये या ठिकाणी फॉर्म मध्ये असला खेळाडू हार्दिक भोईर बॅक टू द डग आउट. बॅट्समन आउट. मागच्या षटकामध्ये पूर्णपणे या ठिकाणी डॉमिनेट करताना आपल्याला पाहायला मिळालं. राज त्यांच्या विरोधामध्ये एक चौकार आला होता परंतु त्यानंतर जे कमबॅक या ठिकाणी केलं गेलं होतं त्याचा वेग प्रचंड पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये चांगले वेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले आणि सातत्याने गुडलेन स्पॉटवरती चेंडू पिच केले होते आणि जे 2 यॉर्कर त्या ठिकाणी यूज या ठिकाणी केला होता.
म्हणजे 6 बॉल जे होते ते व्हेरिएशन सहित या ठिकाणी हाताळले गेले होते. आता षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर अर्थातच भविष्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला जतीन. तिसऱ्या क्रमांकावरती थर्ड पोझिशनवरती जतीनला आपण पाहतोय. समोर लेफ्टी बॉलर असणार आहे. चला घाई करा मित्रांनो, आधीच खूप उशीर झालाय. 6 षटकांचे सामने आपण आज केलं होतोय. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पहिले षटक आपण पाहू शकतायत राज्य नावावरती राहिलं, राज्य दाखवलं. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटने. पहिलाच बॉल त्या ठिकाणी ऑफस्टॉनच्या बाहेर होता. पंच त्या ठिकाणी दर्शवतायत राकेश राऊत सर, इट्स वाईट बॉल. धावसंख्येत 1 ने वाढवते. धावसंख्या फलकावरती 8 रन्स स्कोर करती लागले गेलेत. पुन्हा एकदा डावखुरे हाताने गोलंदाजी मार्कवर चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला गेलाय. अक्षयला आपण पाहू शकतायत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये एक झेल त्यांच्या मदतून टिपला गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर याआधी लेग कटरचा वापर केला होता आणि त्यानंतर हा ऑफ कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर चेंडू या ठिकाणी फिरला होता. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट या ठिकाणी केला जातोय. शतक त्या ठिकाणी आहेत, डबल माइंड मध्ये होते आणि त्यांना बीट करून 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये 12 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल भावेश. मोठा स्ट्रोक येण्याचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. डायरेक्ट हिट ऑलमोस्ट डेंजरस आणि यस पंचांचं बोट त्या ठिकाणी उंचावलं गेलंय. जतीनला या ठिकाणी परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. रनआउटच्या रूपामध्ये दुसरा धक्का टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाला. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. सफाळ शहरचा भेवाडी चषक लई पॉवरफुल. सफाळ शहरचा भेवाडी चषक लई पॉवरफुल. चला नवीन बॅटर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. दुसरा धक्का या ठिकाणी लागला. थोडंसं कॉलिंग मध्ये या ठिकाणी अभाव आपल्याला पाहायला मिळाला. धाव घेणं गरजेचं होतं का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असणार आहे कदाचित. भावेश आपल्याला पाहायला मिळते एक चौकार त्यांच्या विरुद्धामध्ये आलाय, परंतु राजने ज्या प्रकारे गोलंदाजी केले त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून सरत असताना गोलंदाज भावेश आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रुपेश आपण पाहू शकतायत. रुपेश यांचा भूतकाळ जर पाहिला म्हणजे 2020-21 हा हे 2 वर्ष जर पाहिले तर रुपेश ज्या प्रकारे या ठिकाणी ओळखले जायचे एक फॉर्ममध्ये असला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता त्या कालावधीमध्ये, परंतु त्यानंतर थोडासा बॅकफुटला जाणवला. अशा बऱ्याच इनिंग त्याने खेळल्यात आणि हे मैदान त्याच्यासाठी सातत्याने या ठिकाणी चांगलं राहिलंय. चांगल्या धावा या मैदानावरती त्याने बनवल्यात. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रुपेश. 4थ्या क्रमांकावरती 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानामध्ये भावेश आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे या फलंदाजांना थांबवून ठेवलंय. फुल पोझिशन आपण पाहू शकतायत आपल्या स्क्रीनवरती. इथून समोर फटका इनसाइड आउट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सरळ निघून जाईल मुख्य मंचाच्या दिशेने. आमच्या मान्यवरांना अभिवादन करण्यासाठी आला इथे चौकार. मैतर सारे जीव की प्राण चापेवाडीची आहे ओ शान. पहिल्याच बॉलवरती रुपेशच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ दी मार्क त्याच्या बॅटमधून 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगला कॉन्फिडन्स या स्ट्रोक मागे होता. वेलकम बहुतेक तरी इथून चांगला कमबॅक या ठिकाणी केले गेले. 2 चौकार भावेच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सिंगल डबल्स या ठिकाणी खेळले या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. 2 चौकार या ओव्हरमध्ये आपण पाहिलेत. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचं केले या ठिकाणी संपन्न झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 16 रन्स स्कोर कडवरती लागले गेलेत. जास्त टीम मीटिंग इथून करू नका प्लीज, कारण आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर एक संघ आपल्याला या ठिकाणी फायनल डे पर्यंत पोहोचवायचं आहे. 7 सामन्यांचं शेड्यूल आपण पाहतोय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला रोहित स्मृती एडवन या 2 टीम मध्ये मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी हे धुंद युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 2 ओव्हरचा जर विचार केला तर
रोहित स्मृती एडवन टीमने टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा घेतलाय तो निर्णय या ठिकाणी सातत्याने सिद्ध करून दाखवलाय. मागच्या 2 ओव्हरमध्ये जी गोलंदाजी झाली, तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रणीतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. म्हणजे 3 पहिल्या षटकांचा जर विचार केला तर पर्टिक्युलर्स बॉलरचा या ठिकाणी वापर केला गेला, फ्रेश बॉलरचा या ठिकाणी वापर केलाय पहिल्या 3 षटकांमध्ये. 16 धावा फलकावरती लागल्यात. मिथुन यांचा जर विचार केला तर 7 बॉल आतापर्यंत फेस केल्यात आणि 10 धावा त्यांच्या बॅटमधून पाहिल्या. दुसऱ्या बाजूला रुपेश आहेत, त्यांच्या बॅटमधून 4 धावा आल्यात. चांगला टर्न त्या ठिकाणी प्राप्त झालाय. लेफ्टी बॉलर या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. स्पिनला पुन्हा एकदा या ठिकाणी 3rd ओव्हरमध्ये अटॅकमध्ये आणलंय आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी बॅट्समनला या ठिकाणी बीट केले गेले. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा राऊंड दी विकेटने प्रणीत. इथून स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीटून बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. इथून यांच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स स्कोर कडे राखले गेल्यात. हा बॉल जर पाहिला तर थोडासा या ठिकाणी पुढे ठेवला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी मिथुनने घेतला राऊंड दी विकेटने. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करत असताना या बॉलवरती प्रॉपर टायमिंग आहे का वायस आहे भावेश त्या ठिकाणी आहेत. कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाहीये. मिथुनच्या एक बहारदार इनिंगला या ठिकाणी पूर्ण लागत असताना बॅट्समन आउट. एकापेक्षा एकही बाजी भेटीला इंची पब्लिक सारे गावागावात त्यांना हो मान गावलुकी गाती हो गुणगान गावागावात त्यांना हो मान. नवीन बॅटर नवनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय. 20 या धावसंख्येवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा तोच चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तोच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, परंतु प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी नव्हता. भावेश त्या ठिकाणी होते आणि चांगला झेल त्यांच्या मदतीतून त्या ठिकाणी टिपला गेलाय. नवीन बॅटर नवनाथ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि सध्या तरी 2 बंधूंची जोडी या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला रुपेश आहेत, त्यांचे मोठे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत नवनाथ. 3 बॉल्स एकंदरीत खेळ झालाय. प्रत्येक ओव्हरमध्ये 1 चौकार या ठिकाणी 1 ते 2 चौकार या ठिकाणी आल्यात, परंतु विकेट सुद्धा जाताना पाहिलं. म्हणजे गोलंदाजांनी आतापर्यंतची कामगिरी केली या ठिकाणी पूर्णपणे बॉलिंग अटॅक हवी होताना पाहायला मिळतो बॅटिंग लाईनअप वरती. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची रिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर या ठिकाणी बीट झाल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या प्रकारे आपल्या टर्नवरती या ठिकाणी प्रणीत बीट करतोय फलंदाजांना, विथ द टर्न खेळण्याच्या ठिकाणी भाग पडतोय बॅट्समनला. पुढचा बॉल, इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. राज सुद्धा आल्या, जगलिंग करतायत आणि यस टेकन. शेवटच्या मोमेंटला राजने त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केली गेले आणि नवनाथला इथून आल्या पावली तंबूच्या आसऱ्याला परतावा लागणार आहे. चौथा धक्का या ठिकाणी लागलाय. सध्या तरी प्रणीतचा जो स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय, 5 बॉल फेकून झाल्यात, 1 चौकार त्याच्या विरोधामध्ये आला आणि 2 विकेट आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी बिलवून दिल्यात. नवीन बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक लेजंड आपण पाहू शकतायत आणि याच खेळाडूच्या तालमीत तयार झालेले हे खेळाडू सर्व आपण पाहू शकतायत. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेन नवनाथ पाटील असेल, रुपेश पाटील आपण पाहू शकतायत, त्यानंतर हार्दिक भोईर असेल, जतीन पाटील आपण पाहू शकतायत, सुमित पाटील आपण पाहू शकतायत आणि आता इथून निलेशवरती मोठी जबाबदारी असणार आहे. 4 धक्के आतापर्यंत आपण पाहू शकता 20 या धावसंख्येवरती. ज्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी झाल्या मागच्या 3 ओव्हरमध्ये फ्रेश बॉलरचा 3 ओव्हरमध्ये वापर केला गेला आणि फ्रेश बॉलरने आपलं डेडिकेशन या ठिकाणी दिलंय. लॉंग ऑफ या ठिकाणी हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्सने चेंडू या ठिकाणी क्रेडिट केल्या गेल्या. 1च बॉलवरती मिळेल. एंड ऑफ दी 3rd ओव्हर 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 21 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. जाऊयात संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजे कॅन्डीला. बैलाला तोडच नाही, रायगड ठाण्यात प्रेम
पुनश्च एकदा इंडिव्हिज्युअल सेकंड स्पेलमध्ये राजला या ठिकाणी अटॅकमध्ये आणलंय. 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये आपलं वर्चस्व या ठिकाणी दाखवलं गेलं रोहित स्मृती एडवन टीमने. कारण ज्या प्रकारे या ठिकाणी कामगिरी झाली फलंदाजांना पूर्णपणे या ठिकाणी थांबवून ठेवलंय. फॉल ऑफ विकेट्स आपल्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. राज पहिलाच बॉल त्या ठिकाणी प्रचंड वेगाने हाताळला होता. वेगावरती स्वार होता या ठिकाणी आलेला नाहीये बॅट्समनला. एक धाव जरूर मिळेल. सिंगल या ठिकाणी आपण पाहू शकता येतं आणि या एकेरीने टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 22 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. नेक्स्ट मॅच सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट असणार आहे. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्दा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल डिंगडॉंग टेंबी खडवे. या 2 टीममध्ये बेस्ट रायव्हल्स या सीझनमध्ये या 2 टीमला आपण सातत्याने एकत्रित येताना आपण पाहिले, एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपण पाहिले आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये त्यांना आपण पाहणार आहोत. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी होती. पूर्णपणे या ठिकाणी बॅट्समन बीट झाले होते. ज्या ठिकाणी टप्पा पडला होता त्या ठिकाणी एक तीक्ष्ण नजर या ठिकाणी ठेवली होती रुपेशने. 2 बॉल्स या ठिकाणी झाले. पुन्हा एकदा राज गोलंदाजी मार्कवरती येतोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट स्विंग जे आहे ते बॅट स्विंग प्रॉपरली होते परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. मागच्या 2 बॉलचा जर विचार केला तर सातत्याने ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रुपेशांच्या मदतीने होतोय. ऑफ क्वार्टर या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दाखवला गेला. 3 बॉल्स केल्या या ठिकाणी झाले. राज यांचा जर विचार केला तर एक परिपूर्ण पॅकेज आपल्याला पाहायला मिळते. एक अद्भुत रसायन आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवरती. इथून बाउन्सर तिखट बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी होती. बरोबर त्या ठिकाणी नाकासमोरून चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. विकेट किपरच्या हातामध्ये रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत एक डेडली बाउन्सर त्या ठिकाणी हाताळला गेला होता. 4 बॉल्स या ठिकाणी झाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गेले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता परंतु क्रीजमध्ये व्यवस्थित सुखरूपपणे पोहोचल्यात. एकदा या ठिकाणी येते जे 3 बॉल या ठिकाणी रुपेशांच्या विरोधामध्ये हाताळले गेले त्यामध्ये ज्या प्रकारे राजने गोलंदाजी केली होती कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी दिली नव्हती बॅटरला. 5 बॉल्स या ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या 4थ्या षटकामधील. सध्या तरी राजचं जे टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना विथ द बॉलने सध्या तरी इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची फलंदाजांना या ठिकाणी संधी दिलेली नाहीये. या ओव्हरचा जर विचार केला तर फक्त 2 सिंगल या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. 4 डॉट बॉल बॅट्समनच्या विरोधामध्ये या ठिकाणी हाताळले गेले. सेकंड स्पेलमध्ये राजनं आणलं होतं आणि राज यांचा स्पेलचा जर विचार केला तर आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकताय 2 षटकं त्यांनी हाताळल्या. त्यामध्ये 6 डॉट बॉल आणि त्यांच्या विरोधामध्ये 9 धावा त्यांना पाहायला मिळाल्यात. 4.50 ची इकॉनॉमी या ठिकाणी आपण पाहू शकताय. 2 ओव्हरमध्ये पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आणि 1 विकेट आतापर्यंत गमावलाय. तर इथून शेवटच्या 2 षटकांचा स्केल बाकी आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. जास्त वेळ जाणार नाही याची नोंद घ्या. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात जावेद संगीत कक्षामध्ये. पालघर जिल्हा सफाळ शहर चाफेवाडी आमचा इलाका. चाफेवाडी आमचा इलाका. चाफेवाडी आमचा इलाका. आमच्या चाफेवाडी चषकाची बरोबरी कोणी करू नका. बरोबरी कोणी करू नका. बरोबरी कोणी करू नका. आमचं नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल. आमचं नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल. सफाळ शहर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 23 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. आपल्या स्क्रीनवरती जो ग्राफ आपण पाहू शकतायत पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट गेला. दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाला. राज यांचा जर विचार केला तर सेकंड स्पेलमध्ये आले होते 4थ्या षटकामध्ये. 4थं षटक विकेटलेस राहिलं होतं परंतु इकॉनॉमिकल स्पेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे. जेव्हा पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातील तेव्हा जो आपला 12वा खेळाडू असेल तोच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल पाणी घेऊन. पुनश्च एकदा अटॅकमध्ये या ठिकाणी भावेशला आणलं गेले. स्पिनला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत इंट्रोड्यूस केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. भावेशला आपण पाहू शकतायत मागच्या ओव्हरमध्ये 9 धावा त्याच्या विरोधामध्ये आल्या होत्या. 2 षटकांमध्ये 16 झाल्या होत्या. त्यानंतर 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला संघ.
शॉर्ट मिड विकेटला शतक त्या ठिकाणी आहेत. फॉर्मलिंग झालंय डीपमधून प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24 स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकाला ठिकाणी सुरुवात झाली, प्रारंभ झालाय 5व्या षटकाला आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय. एकीतून पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जास्तीत जास्त डॉट बॉल आतापर्यंत इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे शुभमने इनिंग खेळली होती 11 बॉलमध्ये 43 रनची एक बहारदार इनिंग खेळली होती, त्या इनिंगची ते गरज आहे. आणि तिथून जो मोमेंटम शिफ्ट झाला होता, एक मोठी टोटल स्कोरकार्डवरती उभी झाली होती. या बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. लेग बायच्या रूपामध्ये ही धाव येते. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावांसाठी कुठेतरी थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत जयवंश चिखलपाडा टीम. आपण पाहू शकतायत या पहिल्या इनिंगमध्ये जो बॉलिंग अटॅक आतापर्यंत राहिला, आपले जे एफर्ट्स या ठिकाणी घेतले गेलेत गोलंदाजांनी, राज असतील, प्रणित, त्यानंतर भावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मिसटाइम स्ट्रोक होताना पाहायला मिळते. डाऊन दी बॉल बॉलर आल्यात, पकडलाय झेल आणि संपलाय रुपेशचा खेळ. अजून एक विकेट, 5वा धक्का या ठिकाणी लागलाय. बॅट्समन आउट. पॉवरफुल सफाळे शहरचा बेवाडी चषक लई पॉवरफुल सफाळे शहरचा बेवाडी चषक लई पॉवरफुल. जयवंश चिखलपाडा टीमसाठी मैं एकच सांगेन, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकते. अगर जीतने की जिद हो तो हार भी हरा नहीं सकती. नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकविरा चषक साखरेच्या मैदानामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आता इथून बॅटिंगमध्ये ते डेडिकेशन देणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मध्ये 25 रन स्कोरवरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला. भावेशच्या खात्यामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळाला. इथून 8 बॉलचं खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच तितकाच इम्पॉर्टंट आहे, त्याची सुद्धा अनाउन्समेंट आपण या ठिकाणी करणार आहोत. फुलटॉस बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शतक त्या ठिकाणी आहेत. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. पूर्णपणे संथ गतीने सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. 26 धावा फलकावरती लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. इथून एक येणाऱ्या 7 बॉलमध्ये फायटिंग टोटल तरी स्कोरकार्डवरती उभी करावी लागणार आहे. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते, गोलंदाजांच्या विरोधामध्ये धाव बनवणं सध्या तरी डिफिकल्ट आपल्याला पाहायला मिळते. 5व्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 27 धावा. 27ला 5 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकंदरीत 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आता या स्लॉग ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक येतील का याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. 5.40चा रन रेट आपण पाहू शकतात आणि या रन रेटने जर बॅटिंग केली तर 33 होऊ शकतात. 6च्या सरासरीने जर धावा बनवल्या तरी 33 होतील आणि 8च्या सरासरीने जर धावा बनवल्या तर 35 होतील. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्दा आणि दुसऱ्या बाजूला डिंगडोंग टेंबी कडवे. या 2 टीममध्ये हे 2 युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक रायव्हलरी ज्या 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळाले सातत्याने. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये ते 2 टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमना विनंती असेल प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. सूर्यकांत मात्रे या मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या तरी आपण पाहू शकतायत मागच्या काही कालापासून ते पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले त्यांना सातत्याने. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि बॉलिंग ट्रॅकवरती देवेंद्र आपण पाहू शकतायत. धन्यवाद संतोषजी जंगम साहेब, आपलं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. या स्पर्धेला त्यांनी उपस्थिती या ठिकाणी दाखवली होती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. शतक त्या ठिकाणी आहेत. त्यांना बेट करून 1 बाउन्सने बॉल त्या ठिकाणी क्लिअर करेल. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे आला इथे चौकार. स्लॉगवरच्या पहिल्याच बॉलवरती बॅट्सचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर लॉंग ऑन या ठिकाणी टोकलाय चौकार. धावसंख्या फलकावरती 31 स्कोरवरती लागला गेला. जो अनुभव आहे तो एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर करावा लागणार आहे. पिक ऑफ दी रिस्ट स्क्वेअर लेगला शतक पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जरूर होईल. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झाला आणि यस विकेट जाईल. दुसऱ्या धावावरती आपली विकेट या ठिकाणी गमवावी लागणार आहे. हताश या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत कारण स्ट्रायकिंगवरती राहणं गरजेचं होतं. इथून निलेश यांना कारण एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता. विकेट या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये जाते.
चला दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस रेडी या. चामुंडा स्पोर्ट्स विराथन गुरुदा टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करेल डिंगडोंग टेंबीकडे टीमचा कॅप्टन. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकलात आदरणीय किरणजी कारभारी सरांना आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जवळजवळ 3 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. वैतरणा गटामधून जर पाहिलं तर त्रिशिका 11 गावदेवी वाडीव संघ खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर सफाली गटामधून त्रिशिका 11 मंगलमूर्ती संघ खेळताना पाहायला मिळेल आणि 13 तारखेला आपण पाहणार आहोत त्रिशिका 11 तोडफोड संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहे. इथून पहिल्याच बॉलवरती फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आपली विकेट या ठिकाणी गमावलंय. तेजस आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले होते आणि आल्या पावली इथून डगआउटला परतावं लागणार आहे. बॅट्समन आउट. बत्तीस फलकावरती लागले गेले आहेत. 7 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने किरणजी कारभारी सरांचं प्रेम आम्हा समालोचकांवरती राहिलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. इथून तेजस्वी कामगिरी करावी लागणार आहे येणाऱ्या 3 बॉलमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता देवेंद्रच्या अगेन्स्ट, परंतु त्यानंतर रनआउटच्या रूपामध्ये विकेट गेली आणि त्यानंतर क्लीन बोल्ड होताना आपण पाहिलं तेजसला. आता नवीन बॅटर तेज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पूर्णपणे विकट अवस्थेमध्ये संघ जाणवला जयवर्ष चिखलपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस रिपोर्टिंग करायचे. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दा आणि त्याचबरोबर डिंगडोंग टेंबी खोडावे दोन्ही टीमला विनंती आपण टॉस द्या. फुल टॉस बॉल या ठिकाणी ऑन ड्राईव्ह केला जातो. मिडॉनला शतषक आहे एकदा पूर्ण केले गेले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 33 फलकावरती पाहायला मिळत आहेत. 33 रन्स स्कोरवरती आपण पाहू शकतायत. दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोन्ही टीमची स्टार कास्ट खूप मोठी आहे. म्हणजे मजा येणार आहे त्या मॅचला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 टीममध्ये. 33 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या 2 बॉल्स केल बाकी आहे. स्लॉग ओव्हरमध्ये जे स्लॉग हिट अपेक्षित होते ते स्लॉग हिट आलेले नाही आहेत पहिल्या 4 बॉलमध्ये. या बॉलवरती इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न मिड ऑफला शतषक त्या ठिकाणी नाही आहे. इथून लॉंग ऑफचा शतषक राज त्या ठिकाणी पुढे येत आहे. 2 धावांचा कॉल आहे आणि दुसऱ्या धावावरती विकेट गमवावा लागणार आहे. रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अजून 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी असेल. 34 फलकावरती लागले गेल्यात. चला न्यू बॅटर लवकर लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. नवीन बॅटर हर्षल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक अपकमिंग यंगस्टर आपण पाहतोय जी कामगिरी आतापर्यंत आपल्या गोलंदाजीच्या नेतृत्वावरती केली गेली आणि आपलं स्थान या ठिकाणी पक्क केले प्लेइंग 11मध्ये. आता शेवटचा बॉल इथून बाकी आहे मैदानामध्ये. जी गोलंदाजी आतापर्यंत राहिले 4ही गोलंदाजांनी या ठिकाणी इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दाखवलाय. या ओव्हरमध्ये सुद्धा देवेंद्र चांगली कामगिरी करत असताना स्लॉग ओव्हरमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे आणि त्या जबाबदारीला सार्थ ठरतोय. शेवटचा बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. बॅटची लिडिंग एज घेतली होती. गलीमध्ये शतषक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळते. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. 6 षटकांचा योग्य रीतीने खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 35 रन्स स्कोरवरती लागले गेलेत आणि 36 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 36 टू विन असेल. चला टॉसच्या दिशेने आपण जातो. टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉस द्या. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दा टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर डिंगडोंग टेंबी खोडावे टीमचा कॅप्टन. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस द्या. टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्समध्ये प्रमोदजी शेडगे सरांना. आपण या टॉस बॉक्समध्ये पालघर भूषण आपण पाहतोय आणि आशिया खंडातली नंबर 1 स्पर्धा अर्थातच सुप्रीमो चषक 2022 मध्ये त्यांचा आवाज गुंजला आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकतायत त्यांची विना प्रत्येक स्पर्धा
डिंगडोंग टेंबेगौडा टीमचा कॅप्टन. हायलाइट्स आपण पाहतायत. रोहित स्मृती एडवन वर्सेस जय महाराष्ट्र बी. फर्स्ट इनिंग हायलाइट आपण पाहतायत डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून. जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भावेश तरे एक टेक्निकल साऊंड ज्याच्या बॅटमधून सातत्याने खूप चांगले फटके, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना रोहित स्मृती एडवन टीमच्या गोलंदाजांनी वाखाणीजोगी होती. छत्तीस बॉल आणि 36 रन. नीड 36 रन्स फ्रॉम 36 बॉल्स. भावेश आणि एका साइडला आपण पाहतायत जितूला. पहिलं षटक पॉवर प्लेचा हार्दिक. खूप चांगली कामगिरी आपण पाहिली साखरेच्या मैदानात. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण आई एकविरा चषक साखरे रुपेजी नरेश पाटील यांची ती स्पर्धा पार पाडली या रविवारी, आणि त्यामध्ये जे महाराष्ट्र चिखलपाडे या टीमने सुद्धा चांगला खेळ दाखवला. रनरअप राहिले होते. पहिलाच बॉल हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. भावेशची ही खासियत राहिले, पहिला बॉल परफेक्ट त्याने ओळखणं ही त्याची खासियत सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर संयम जो भावेश तरेचा पाहायला मिळतो ना, तो अफलातून आपण पाहू शकतात. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. म्हणजेच काय तर संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो तुम्हाला संयम बाळगावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. रोहित शर्माचं आपण पाहिलं, काही शतक जबरदस्त झळकावलं. आता 32वं शतक तर झळकावलंय, आणि सुरेश रैनाने भविष्यवाणी सुद्धा दिले की अहमदाबादच्या मैदानात 33वं शतक झळकावेल. ऑन साइडला पूलचा फटका, परंतु पॉवरफुल नाहीये. अतिशय चांगला झेल. मिथून अर्थातच राजू यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. फलंदाज बाद. जितूच्या खेळीला पूर्ण विराम. जरी ह्या 36 धावा छोट्या
वाटत असल्या तरी सुद्धा मात्र रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, 1 सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं. आमचे लाडके आयोजक ज्यांनी कष्ट घेतलेत या स्पर्धेला, प्रणय पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळत आहेत. सुरेंद्र घरत यांना आपण पाहू शकाल, महेशजी घरत यांना आपण पाहतायत, कल्पितजी यांना आपण पाहू शकतायत. हर्ष स्वतः स्कोरिंगची भूमिका करत असताना आणि त्याच्या ज्या व्हिडिओ एडिटर म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते, एक कला आहे हर्षच्या अंगी आणि ही कला त्यांनी जोपासले. चांगला खेळाडू सुद्धा आपण पाहतायत, उभरता सितारा श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीच्या माध्यमातून. 3:15 3:30 वाजेपर्यंत जागणं, या स्पर्धेला सजवणं खरोखरच अतिशय वाखण्याजोगे आपल्याला पाहायला मिळतं. कारण आयोजन करणं म्हणजेच वडापाव खाण्या इतकी सोपी गोष्ट नाहीये. खूप काही करावं लागतं, सहन करावं लागतं. जल अप्रतिम ऑन साइडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. रोहित स्मृती एडवण या टीमची 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये एक काळ असा होता सॅटर्डे संडे फक्त क्रिकेट खेळलं जायचं, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. सोमवार ते रविवार हे क्रिकेट पाहायला मिळतं आणि 365 दिवस क्रिकेट आणि फक्त क्रिकेटचे वारे हे प्रचंड वाहू लागलेत या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. ऑन साइडला शॉर्ट पूल केला जातोय. फटका तर छान आहे. नवनाथ पाटील नानू पुढे सरसावेल, डीप मिड विकेटचा फिल्डर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त सिंगल मेल भावेश तरे पहिल्या षटकात संयम बाळगतोय, चेंडूला परफेक्ट येऊन देतोय, चेंडूच्या मेरिट मध्ये खेळत असताना पाहायला मिळतो आणि सातत्य आहे भावेश तरे या फलंदाजाकडे. तर एका साइडला हार्दिक भोईर सारखा जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, एक विकेट टेकर गोलंदाज. काय गोलंदाजी केली होती साक्रीच्या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक. यावेळेला ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे नयन रम्य अशा वातावरणात हे मैदान आणि आजूबाजूला खूप सुंदर झाडे झुडपे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे हरित मैदान हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. जसं नारंगीच्या मैदानाचा उल्लेख ज्या पद्धतीने केला जातो पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, पीडीटीएसच्या मैदानाचा उल्लेख केला जातो. पालघर डहाणू तालुका क्रिकेट असोसिएशन ऑन साइटला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले. सिंगल मेल स्टेप आउटहून खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता. 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 5 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. पहिल्या बॉलवर 1 धाव आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली जितूची आणि त्यानंतर आपण पाहू शकता आता भावेश तरे आणि जल हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून 30 बॉल आहेत आणि 30 बॉल मध्ये 31 रनची आवश्यकता असेल. 30 बॉल 31 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. चला टाइम वेस्ट जास्तीत जास्त करू नका. 5 षटक 25 मिनिटांचा तुम्हाला कालावधी दिला गेलाय. स्ट्रॅटेजी आखली जाते. संपूर्ण ऑन स्क्रीनवर आपण हे दृश्य पाहू शकता. हार्दिक भोईर सांगतायत की या क्षेत्रामध्ये या फिल्डरला जायचंय. राहुलला गोलंदाजी मार्कवर आणतील की काय. एक विकेट टेकर गोलंदाज, काय स्पेल हाताळले गेले होते. बरेच विकेट हॅट्रिक आणि निर्धाव षटकर राहुलच्या नावावर आहेत. तोच गोलंदाज, परंतु आज चांगली किमया साध्य करावी लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया आपण कॅन्डीला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन राहुल, जय महाराष्ट्र चिखलपाडा बी या टीम कडून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. दृष्टिक्षेप चांगली होती, परंतु या वेळेला चेंडू परफेक्ट रेंज मध्ये आला नाही आणि सरळ चेंडू विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये, हार्दिक भोईरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. रिप्ले आपण सातत्याने पाहतायत, प्रत्येक बॉलला फॉलो करतायत चांगले 2 आमचे कॅमेरामॅन. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केले गेले. फेकी बरोबर होत नाहीये आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला आपण पाहताय थोडंसं तू मैमे यावेळेला पाहायला मिळालं. कोणती धाव येत नाहीये. पहा, कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण.
तर आपण पाहिलं जव्हार चषक जो सुरू होता त्यामध्ये ध्रुव 11 सातपाटी टीमला सुद्धा आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावा होऊ शकल्या नाहीत. 13 बॉल 13 आय थिंक सो त्या धावा झाल्या नाहीत. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये हे सातत्याने होत असतं. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. डबल माइंड मध्ये होते की स्ट्राईक एंडला फेकू की नॉन स्ट्राईक एंडला फेकू आणि त्यामध्ये ही धाव पूर्ण झाली. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. नुकतंच माऊली चषक आपण पाहिलं तलावपाड्याच्या मैदानात विश्वनाथ जाधव सारख्या फलंदाजाला 5 धावा होऊ शकल्या नाहीत. बॅट चेंज करू शकता. त्यानंतर टीम 94 कॉमन टीम आपण पाहिला 11 बॉल 8 रनची गरज असताना विश्वनाथ जाधव सारख्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. तिथे सुद्धा त्या धावा होऊ शकल्या नाहीत. म्हणजे हा इतिहास आपण पाहतो की सातत्याने होत राहतो क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण इतिहास जर वाचले चालले तर डेफिनेटली कुठेतरी आपल्याला थोडीशी ऊर्जा मिळत असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि रेकॉर्ड हे मोडीत काढण्यासाठीच बनलेले आहेत असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आवर्जून सांगितलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 ला 1 इथून 30 रनची आवश्यकता आहे. जिद्दीने खेळावं लागेल, जिद्दीने लढावं लागेल क्रिकेटच्या मैदानात. उलटाच बॉल होता ऑन साईडला. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. राजू पुढे सरसावतील डीप मिड विकेटचे फिल्डर. थोडेसे फंबल झाले आणि 2 धावा अतिशय सुंदर पद्धतीने पळून पूर्ण केल्यात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8. क्रिकेटमध्ये बेसिक क्रिकेट सिंगल डबल आणि या सिंगल डबलला विसरत नाहीयेत. जेव्हा तुम्ही प्रेशराईज होता, अंडर प्रेशर खाली खेळता, त्यावेळेला विकेट जातात. अशा वेळेला संकटात संघ सापडतो. तर एक फ्री माइंडमध्ये एकच फक्त वाक्य असावं सिंगल डबल. या सिंगल डबलने थोडीशी तुम्हाला ऊर्जा मिळते, प्रेशर रिलीज होतं. परंतु राहुल यावेळेला म्हणतोय हार न मानणाऱ्यांपैकी एक मी गोलंदाज आहे. अतिशय चांगला अँगल क्रिएट केला. ओव्हर द विकेटने येत असताना डावखुऱ्या हाताने गोलंदाजी जेव्हा करतात त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडंसं कठीण जातं. अँगल क्रिएट होतो. पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला कारण खेळपट्टीमध्ये जान आहे. खेळपट्टी टणक झाले आणि मातीची खेळपट्टी असल्या कारणानं तुम्हाला इथे कौशल्य दाखवण्याची संधी ही पुरेपूर प्राप्त होते. 8 वर 1 चांगला बॉल होता. इनसाइड एच चेंडू निघून जातोय शॉर्ट लेगला. 3 पुढे सरसावतायत. फेकी करतील तत्पूर्वी चिकी सिंगल. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. पहा दिसायला छोट्या धावसंख्या वाटतात. 36 रन सहजासहजी मात्र होतील परंतु इथे करून देत नाहीयेत. आतापर्यंत 2 षटक सफल षटक आपल्याला पाहायला मिळतं. कंपॅरिझन करताना 16 रन होत्या प्रतिस्पर्धी संघ जय महाराष्ट्र चिखलपाडा बी टीमच्या. इथे 9 म्हणजे 7 धावेने अजून सुद्धा पाठीमागे आहेत रोहित स्मृती एडवन टीम. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये 27. हे सामन्याचं समीकरण रोहित स्मृती एडवन टीमला. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. देऊया आपण लाडक्या कॅन्डीला संधी. वरिष्ठांची हाय आम्हाला साथ, शिरावरी हाय त्यांचाच हात. क्रिकेटचा सामना आला रंगात, चापेवाडीच्या मैदानात. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ. हे टायटल सॉन्ग चापेवाडी चषकाचं आपल्याला ऐकायला मिळालं. अतिशय मंत्रमुग्ध करणारे हे सॉन्ग आहे. प्रत्येक ओळीमध्ये अर्थ लपलेले आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार जलच्या बॅट मधून पॉवरफुल षटकार पाहायला मिळतोय. काय फटका खेळला, बॅकलिपचा उपयोग केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास क्वालिटी ऑफ सिक्सर. चौकार आणि षटकाराला जल्लोष करते मैदानाला. चौकार आणि षटकाराला गावलं काय बरोबर, सार गावलं काय बरोबर. थँक्यू. काय जबरदस्त रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात. पॉवरफुल फटका होता. क्लास टायमिंग. यावेळेला चेंडूला जरूर सोडून दिलं होतं. राकेश राऊत वळतायत. यस पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. यंगस्टर चषक माकडेच्या मैदानात राकेश राऊत यांनी सुद्धा खूप चांगली पंचांची भूमिका निभावली. सातत्याने नितेश कदम यांना सुद्धा आपण पाहत आहेत. याच विभागातून आज एक नाव पुढे जात असताना पाहायला मिळतं पंचांच्या क्षेत्रामध्ये. अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. नवनाथ पाटील नानू पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17. या धावसंख्येवर 17. आतापर्यंत आपण पाहिलं तर 22 बॉल आणि एकंदरीत विजयासाठी अजून सुद्धा 19 रनची आवश्यकता आहे रोहित स्मृती एडवन टीमला. या पुढील सामना अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला
आपण पाहताय चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आणि एका साईडला संघ पाहायला मिळेल डिंगडॉंग टेंबे खोडावे. या दोन टीम मध्ये डिंगडॉंग हे नाव घेतल्यानंतर पुणे या टीमची आठवण येईल. डिंगडॉंग हे नाव खूप गजबजलं. अप्रतिम हलक्याशा हाताने चेंडूला येऊन दिलं आणि फक्त सॉफ्ट हँडने चेंडूला दिशा दिली. बिटवीन द गॅप मध्ये 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. रामचंद्रजी घरत पुन्हा एकदा मात्र व्यासपीठावर येताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. क्रिकेट दर्दी आहेत आणि वय वर्ष मात्र खूप मोठ्या प्रमाणात 70च्या पार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 70 वर्षामध्ये अशा प्रकारचे आतापर्यंत फिटनेस असणं हे सुद्धा नवलच आहे. चांगला बॉल आहे का तर या वेळेला यस फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर प्ले केलं होतं. ऑफस्टमच्या खूपच येऊन बाहेर खेळण्याचा दृष्टिकोन पाहायला मिळाला. अलीकडच्या काळामध्ये हेच पॅटर्न शॉट बनले गेलेत. एक काळ असा होता की फक्त लेग स्टंप मिडल स्टंपला येऊन मात्र फलंदाज चांगले स्ट्रोक खेळायचे, परंतु आता इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आलेत आणि त्यामुळे मात्र आता क्रिकेटमध्ये आधुनिक क्रिकेट आपल्याला झपाट्याने वाढताना पाहायला मिळालं. चांगला बॉल ह्या वेळेला पुन्हा एकदा त्याच फुलर लेंथवर आपण पाहू शकतायत. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 18. मात्र तुम्ही डिस्कस जरूर करतायत. 15 सेकंद तुम्हाला दिली जातील. रिव्ह्यू घेतला गेलाय. 15 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू तो घ्यावा लागेल, अन्यथा तुम्ही डिस्कस करतील. खेळाडू कक्षांमधून आपण पाहू शकता. तुम्ही त्यानंतर डिसिजन घेण्यासाठी सांगतील. ते तोपर्यंत वेळ समाप्त होईल. तर फलंदाजांनी कॉन्फिडन्सली असल्यानंतर तुम्ही रिव्ह्यू पक्का घेऊ शकता. फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18. बॉल फेकून झालेत 5. हार्दिक भोईरचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केले. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता काय आहे हे दर्शवत असताना जलच्या समोर 2 लगातार बॉल डॉट आले. षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक या वेळेला पाहायला मिळतोय. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी आयुष्यात खूप महत्वपूर्ण असतात. चांगला बॉल या वेळेला नाहीये. पंचांचं म्हणणं या वेळेला पाहायला मिळतं. यस व्हाईट बॉलचा इशारा आणि इथून रिव्ह्यू मात्र या ठिकाणी जरूर घेतला गेलाय. या आपण चेक करूया. आता बॉलरने रिव्ह्यू घेतला गेलाय, म्हणजेच अगोदरचा रिव्ह्यू होता तो लॉस्ट बॅटरचा झाला होता आणि इथून आता आपण पाहू शकणार आहोत एक्झॅक्टली वाईड आहे की नाही या आपण चेक करूया. आपल्याकडे 2 कॅमेरा आहेत आणि डीबीएनच्या माध्यमातून चांगली क्लॅरिटी. व्हाईट बॉल आणि इथे मात्र रिव्ह्यू लॉस्ट. यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 पाहू शकतायत ज्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. 15 रन खर्च केलेत आतापर्यंत. 11 बॉलमध्ये हार्दिक भोईरने, जल 9 बॉलमध्ये 12, 7 बॉलमध्ये 5. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू फार वेगाने निघून गेला. उसळी घेणारा हा चेंडू होता आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉल पहा. हा बॉल पाहू शकता रिप्ले मध्ये. त्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड केल्यानंतर जो टॉस झाला बॉल आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 6.33च्या सरासरीने आतापर्यंत 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. नीड 17 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. 17 रनची आवश्यकता. 18 बॉल आहेत तुमच्याकडे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा डीबीएन लाईव्ह या चॅनेलवर या स्पर्धेचा थरार अर्थातच चापेवाडी चषक 2025.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहत आहेत कंपॅरिझन करत असताना हा परिपूर्ण चढ उतार आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतोय. राहुल यावेळेला असणाऱ्या बॅटचा उपयोग केलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट ही ताकद आहे या खेळाडूची. काय फटका खेळलाय, खडे खडे स्ट्रोक खेळला गेलाय. पॉवरफुल षटकार, 6 धावा. नाईस बॅटिंग, क्लास. या खेळाडूचं एकच वैशिष्ट्य पाहायला मिळतं, अगोदर पहिल्या 2 षटकांमध्ये तो संयम बाळगतो आणि त्यानंतर गोलंदाजावर तुटून पडताना पाहायला मिळतो. आणि हे सेन्सिबल क्रिकेट, सेन्सेशनल बॅटिंग कशी करावी हे भावेश तरेने आतापर्यंत दर्शवून दिलंय. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले. अनेक गोलंदाजांना ज्यांनी सळो की पळो करून सोडलंय असा खेळाडू भावेश तरे. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 1 विकेट. 4थं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. भावेश तरेचा आतापर्यंत विचार केला तर 9 बॉल 12 रन्स आतापर्यंत जरूर जमविले गेलेत. सुपर बॅटिंग. एका साईडला 10 बॉल मध्ये 12 रन. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर पार्टनरशिपची गरज होती. जितू लवकरात लवकर शून्यावर बाद झाला. ऑन साईडला शफल होऊन खेळले. फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी चांगली होते. चेंडूला स्टॉप केलं गेलंय जतीनच्या माध्यमातून. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 27. विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट मिळेल. कव्हर पॉइंट मध्ये कोणती मिस्टेक होत नाहीये. गुड कॅच. भावेश तरेच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. पहा रिप्ले मध्ये हा बॉल राहुलचा ओव्हर द विकेटने आला. खूप चेंडू उसळी घेणारा होता. ऑन दी टोज खेळण्याचा प्रयत्न केला परंतु सफल ठरले नाहीत. जतीन त्या ठिकाणी पुढे सरसावले आणि कव्हर पॉइंट मध्ये एक सोपा झेल कन्वर्ट केला गेला. चांगली स्टार्ट करून दिली भावेश तरेने. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. खेळायचं होतं मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने परंतु प्रॉपरली टायमिंग साध्य झालं नाही. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 ला 2 धक्के आतापर्यंत बसले गेले. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी चषक आपण पाहतायत. अतिशय परंपरेची ही स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते या पालघर जिल्ह्यामध्ये. सफाळे विभाग हे म्हटलं, पश्चिमेचं विभाग म्हटलं तर एक क्रिकेटची पंढरी म्हणून जी ओळखली गेले. अप्रतिम चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्मॅश केलंय. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. राज येतोय चौकारात कन्वर्ट करत असताना पाहायला मिळाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेले होते. हार्दिकच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. आता 12 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे विजयाकरिता रोहित स्मृती एडवण या टीमला. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. नो मीटिंग, नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. बारा बॉल आणि 5 रन ऑन दी बोर्ड विजयासाठी आपण पाहू शकतायत. गुड शॉटचे बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत आणि गुड शॉटच्या बॉलवर प्रिंटिंग आपण पाहताय. चापेवाडी चषक ऑलरेडी प्रिंटेड गुड शॉटचे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. याची स्पेशालिटी काय आहे तर स्पेशली इंजिनियर्ड फॉर क्रिकेट. लॉंगर लास्टिंग कोर आहे. परफेक्ट बाउन्स या बॉलला मिळतो आणि ऑप्टिमाइज फॉर क्रिकेट. हाय ड्युराफेल्ट. मात्र अशा प्रकारची ही गुणवैशिष्ट्ये या बॉलची पाहायला मिळतात. वेगवेगळ्या बॉलची वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असतात. फुलटॉस बॉल आपण पाहिला. मिस टायमिंग स्ट्रोक सुद्धा मात्र आउट ऑफ द पार्क जातो. टेनिक्स बॉलला आपण पाहिलं जास्तीत जास्त उसळी घेणारे चेंडू पाहायला मिळतात.
उलटाच बॉल होता यावेळेला आपण पाहतायत सरळ चेंडूला पाठवलंय स्टायलिश फिनिश गुड शॉटच्या बॉलवर गुड शॉट यावेळेला पाहायला मिळालं आणि पहिल्याच बॉलवर रानूच्या षटकारात परावर्तित केलं आणि रोहित स्मृती एडवन टीमने दुसऱ्या फेरीत धडक मारले दणदणीत विजय 11 बॉल राखून विजय मिळवत असताना क्लास कॉंग्रॅच्युलेशन रोहित स्मृती एडवन टीम चला हँडशेक करायला विसरू नका आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे जोपासा क्रिकेटने आपल्याला हेच शिकवलंय क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम क्रिकेट इज अ डिसिप्लिन गेम म्हणून ओळखलं जातं डिंग डॉंग टेंबे खोडावे टीम आकाश गावडला आज आपण पाहणार आहोत पार्थ गावडला आपण पाहू शकणार आहोत आजच्या दिवसामध्ये त्यानंतर धनंजयला आज आपण पाहतायत उमेश गावड असतील कामेश पाटील असतील संपूर्ण टिंबी खोडावे टीम विकास यांना सुद्धा आज आपण पाहतायत संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून